या अंकात म्हणजे तयारीत आपण बघूया की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर हे आहे आपलं साहित्य. बघा, एका बाजूला आहेत आपल्या रंगीबेरंगी ताज्या भाज्या, फुलकोबी, गाजर, फरसबी, मटार आणि बटाटा. ह्या भाज्या फक्त पौष्टिकच नाहीत, तर आपल्या डिशला एक सुंदर रंगतही देतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपले सुगंधी मसाले, मोहरी, जिरे, गरम मसाला. आहा! हेच मसाले तर आपल्या भाजीला ती अस्सल भारतीय चव देणार आहेत. या दोन्हींचं मिश्रण म्हणजे काय, कमालच. चला तर, आता आपण पोहोचलो आहोत आपल्या प्रवासाच्या सर्वात महत्वाच्या आणि रोमांचक टप्प्यावर. हो, दुसरा अंक, निर्मिती. इथेच तर सगळी सामग्री एकत्र येऊन एक जादू घडणार आहे. खरी पाककृती आता सुरू होतीये. आता खरी मजा सुरू होते. लक्ष द्या. तेल तापलं की त्यात मोहरी टाकायची आणि तो आवाज ऐकायचा, थड थड थड. मग जिऱ्याचा सुगंध आणि त्यानंतर सोनेरी रंगावर परतलेला कांदा. वाह! हाच तर आहे आपल्या भाजीचा चविष्ट पाया. आणि मग त्यात मसाले घातले की घरभर जो सुगंध दरवळतो ना, त्याची तर गोष्टच वेगळी. आत्ता वेळ आहे या मसाल्याच्या मिश्रणात आपल्या रंगीबेरंगी भाज्यांचा मेळा भरवण्याची. बघा, सगळ्या भाज्या मसाल्यात कशा छान घोळल्या गेल्या आहेत. आता फक्त झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यायचं. भाज्यांचा रंग आणि पोत कसा हळूहळू बदलतोय हे पाहण्यासारखं असतं. आणि मग सगळ्यात शेवटी गरम मसाला आणि ताजी कोथिंबीर हे घातलं की भाजीची चव अक्षरशः एका वेगळ्याच लेवलला पोचते. अच्छा, आता इथे एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट, एक प्रो टिप समजा. कधी कधी भाज्या शिजताना कोरड्या होऊन कढईला चिकटतात, बरोबर? अशा वेळी काय करायचं? अगदी सोपं. फक्त थोडंसं पाणी शिंपडायचं. यामुळे भाज्या जळत नाहीत आणि मस्त वाफेवर शिजतात. एवढ्याशा गोष्टीने भाजीची चव एकदम मस्त राहते. आणि आपला पाककलेचा प्रवास आता पोचला आहे त्याच्या अंतिम टप्प्यावर. तिसरा अंक, गंतव्य. आता वेळ आलीय आपल्या या मेहनतीचं फळ चाखण्याची. एक अप्रतिम पदार्थ तयार आहे आणि चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे. विचार करा, गरमागरम मिक्स व्हेज आणि सोबत ताजी मऊ पोळी, चपाती किंवा खरपूस भाकरी. आहाहा, याच्यासोबत खाण्याची मजाच काही वेगळी आहे.